माझ्या राजेंद्र दादाने केला एक लाईक, आता झाले 9. आणखीन करा ना दादा एखादा कोणी, की बऱ्याच वेळचा राजेंद्र दादा आमचा लाईव्ह चालू आहे. कारण कसं दादा, आमच्या घरच्याची तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे झोपूनच राहून नाही तर त्याच्यामुळे 2 दिवस झाले काढायचा लाईव्ह. तर कामं मागे भरपूर, कुठे घरी जायचं, घरून यायचं, टिफिन कोड आणणं, आणि हे आजची दिवस त्याच्यासाठी सुट्टी घेतली दादा. नाही तर सरांची मला फोनवर फोन चालू व्हायचं की बाबा या ना, बाबा या ना. पण दादा कसं घरचं बी बघावं लागतं ना दादा. माझे बंधू भाऊ तिघच बघावं लागले, काय लाईक टाकणार इथं. पण माझी इच्छा होती की दादा एक लाईक जर आम्हाला आली असती ना, तर मग ठेवून दिला असतं दादा. कारण दादा कामाधंद्याचे दिवस येते दादा. काल गावाकडे गेलो ना आमच्या वाशिम जिल्ह्याकडं, तर सोयाबीन सोंगणं चालू येतात दादा, काही सुड्या मारणं चालू येतात, काही तयार करणं चालू येतं, आणि काही मार्केटमध्ये जाणं चालू येतं. एवढी धावपळ आहे दादा आमच्या ना वाशिम जिल्ह्याकडे. इकडे मला तसं नाही वाटली दादा इतकी धावपळ. भरपूर धावपळ आहे. लाईक करा दादा आम्हाला एक केली की आपलं सानिका ताईनं तर बाबा नुसतं हाय टाकून दिलं, आणि बाकी काहीच नाही. नुसतं लाईक नाही केलं किंवा काही सांगितली नाही माहिती की बाबा की दादा की काका मी इथं राहतो का तिथं राहतो. कसं ताई मनाला काहून विचारावं लागते, की मनाला वाटते की बा भरपूर लांबून आपले आई बहीण लाईव्ह बघतात, त्याच्यावर मग हर्ष होऊन जाते. आता काही ताई माझा लाईव्ह कोकणवरून बघतात, काही ताई 2 ताई कोकणवरून बघतात, काही तेलाऱ्याहून बघतात, काही बुलढाणा. म्हणजे ते ज्यांचे ताई चॅनल भाऊ बहीण चॅनल चालू आहे ते दिसतील बरं. ज्याचं चॅनल नाही त्यांना कसं दिसणार. पडशील ना बांधेल हसणं पाहिजे तुला. दूध पहाटेच्या पारी येऊन, बुद्ध पहाटेच्या पारी येऊन पंचशिला, माझ्या विमान मंतर दिला, माझ्या बाप्पानं मंतर दिला. करा दादा लाईक.